2 वर्ष लगातार ही स्पर्धा जिंकणाऱ्या साई स्पोर्ट्स शहापूरचे हे खेळाडू आहेत संदेश, ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, ज्यावेळेला आपण एखाद्या नामवंत स्पर्धेमध्ये हा पुरस्कार घेतो तो आपल्या चिरकाल लक्षात राहतो आणि तो मात्र या ठिकाणी घेतला जातोय. मैदानाच्या आतमध्ये एक घमासान आपल्याला पाहायला मिळेल, एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. जितू चव्हाण आणि जितू चव्हाण यांच्या जोडीला विलास वारगडे. तर गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं, संघासाठी पहिलं षटक घेऊन दाखल होताना पाहायला मिळतील रुपेश बासरे, ज्यांना मात्र मुंबईतील देखील बऱ्याचशा स्पर्धा खेळताना गोलंदाजी करताना आपण पाहतो. तर 2 मुरबाड तालुक्यातील धडाकेबाज फलंदाज, एक धडाकेबाज आहे, एक शैलीदार आहे. मैदानात तर उतरलेत, परंतु सामना करणार आहे ते रुपेश बासरे यांचा. पहिलाच बॉल, फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. मॅन फ्रॉम रेवती रुपेश बासरे यांना मिळतं यश. पहिल्या चेंडूवर यश मिळताना पाहायला मिळत आहे. खूप मोठी उपलब्धी असेल. ज्यावेळेला पहिल्या चेंडूवर सलामीवीराची विकेट मिळते, सलामीवीर बाद होतात, ती आपल्या टीमसाठी खूप मोठी उपलब्धी असते. आज मुरबाड तालुक्यातील सर्व खेळाडू एका संचात पाहायला मिळत आहेत. टॉप खेळाडू एकाच टीममध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत आणि आज त्यांचंही कौशल्य लागेल. समोर कल्याण ग्रामीण, कल्याण शहर असे खेळाडू त्यांचा सामना करावा लागतोय. कैलास बाबरे दाखल होतात फलंदाजी करण्यासाठी. पहिल्याच बॉलवर यश मिळालेलं आहे या ठिकाणी रुपेश यांची ओळख आहे अचूकतेसाठी, रुपेश यांची ओळख आहे त्यांच्या वेगासाठी आणि तोच पहिल्या चेंडूवर दाखवलाय. चारी बाजूने प्रेक्षकमय झालेलं वातावरण. विनंती असणार आहे, हायवेवर ज्या प्रेक्षक आपल्या गाड्या पार्क करून मॅच पाहत आहेत त्यांना विनंती आहे, आपण तिकडनं आपल्या गाड्या काढा. पाठीमागे जी पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये या गाड्या पार्क करा आणि मॅचचा आस्वाद घ्या. यावेळेला पहा, बॅक टू बॅक दुसरा यश. रुपेश बासरे पुन्हा एकदा अचूकता दाखवत असताना विकेटचं पतन. पहिल्याच 2 चेंडूवर 2 विकेट घेत असताना मात्र या ठिकाणी थोडीशी वाताहत मुरबाड 11 संघाची जरूर झाली आहे, परंतु त्यांना यातून सावरावं लागेल. विकेट टिकून ठेवाव्या लागतील, रन काढाव्या लागतील, पॉवर प्लेचाही फायदा घ्यावा लागेल. अशा बऱ्याच गोष्टींना तोंड द्यायचं आहे. परंतु आज आपल्या तालुक्यातील प्रतिष्ठेची स्पर्धा खेळत असताना आपली चमक, आपल्या टीमची चमक दाखवावीच लागणार आहे. रुपेश बासरे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर अचूकता दाखवत असताना यावेळेला गणेश गायकर यांच्या माध्यमातून मिड विकेटच्या दिशेने पुल करण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. एका धावेवर समाधान मानावं लागतं. हॅट्रिकपासून तर वंचित राहिले, परंतु मोठ्या फटक्यापासून देखील वंचित राहिले. गणेश गायकर आणि कैलास ही जोडी डाव सावरण्यासाठी मैदानात उपस्थित आहे. त्यांना तो डाव सावरावा लागेल. जबरदस्त असा हा क्रिकेटचा खेळ वेळ लावून सोडतो. दिवसभर आपल्याला मैदानात खेळवून ठेवतो. लांब लांबचा प्रवास करत असताना मैदानात घेऊन येतो. असा हा क्रिकेटचा खेळ आहे जो खूप अपेक्षा आपल्याला नक्कीच ठेवायला लावतो. आपले लाडके खेळाडू जेव्हा खेळतात आपण मात्र डोळ्यात प्राण आणतो. पुढे सरसावत मिड ऑफच्या डोक्यावरून काय फटका खेळलाय, अप्रतिम. 4 धावा. ज्यावेळेला संघ संकटात होता त्यातून सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला जातोय. फलंदाज
कैलास यांच्या माध्यमातून हा चौकार या ठिकाणी खेळला गेलेला आहे. पॉवर प्लेमध्ये हेच करावं लागतं. 38चं सर्कल आहे, या सर्कलच्या बाहेर 2च प्लेयर आहेत, त्याचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. एक जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने आहेत, एक स्क्वेअर लेगच्या दिशेने आहे. तर आता पाहूयात मानस त्यांचा याच्या विरुद्ध असणार आहे. गॅप शोधणं नक्कीच त्यांची नजर शोधत असेल, परंतु चेंडू कसा येतो तेही पाहावं लागेल. यावेळेला लगेच लोअर फुलटॉस चेंडू, थोडासा गती कमी होती परंतु दिशा दिली कव्हरच्या दिशेने. 38 सर्कलमध्ये चढवला जातोय परंतु एक धाव मिळेल. पहा व्हेरिएशन देखील करतायत रुपेश बासरे. श्री 11साठी देखील त्यांना आपण खेळताना पाहतो, मोठमोठ्या संघांमध्ये त्यांना खेळताना पाहतो. कशाच्या जोरावर तर वेगाच्या जोरावर रेवती ते मोठमोठे संघ असा देखील प्रवास केलाय, परंतु आज आपल्या तालुक्यासाठी खेळायचं आहे. यावेळेला फुल टॉस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला गेला. फुल टॉस परंतु गॅदर होऊ शकला नाही. बॅटच्या ज्या ठिकाणी बॉल लागणं अपेक्षित होतं ते ठिकाणी लागला नाही. पहिलं षटक रुपेश बासरे यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झालेली आहे ती 7 धावा. 2 हादरे जे मुरबाड टीमला बसले ते हादऱ्यातून सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला जातोय. आता मात्र धावसंख्येला आकार देण्याचाही प्रयत्न, कारण सुरुवातीला जे आव्हान होतं या दोघांसमोर ते पडझड थांबवण्याचं होतं. ती पडझड उर्वरित 4 चेंडूवर थांबवली. आता आव्हान असणार आहे धावाही करायचं, एक आव्हान उभं करायचं. गुणलेखक पंकज सासे यांचं देखील या ठिकाणी आम्ही आभारी आहोत. सुदर्शन आगे केली काही दिवस आमच्याबरोबरने जोडले गेलेले आहेत. आमची जी टीम आहे 10 क्रिकची टीम, खुल्या गटातील सेमीफायनल सुरू आहे. सुहास पवार यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरलेत. जय 11 कल्याण असेल, विक्रांत केने प्रतिष्ठान असेल, त्याचबरोबरने रायगड टीम असेल, या संघात देखील सुहास पवार यांना खेळताना आम्ही पाहतो. परंतु मला एक मॅच अजूनही सातत्याने आठवेल, ज्यावेळेला दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी बोरवली या ठिकाणी खेळवली गेली होती. त्यावेळेला मात्र 6 चेंडू आणि 3 धावा आणि चिखलाचं साम्राज्य असताना, मुसळधार पाऊस असताना या गोलंदाजाने आपल्या टीमला मॅच जिंकून दिली होती. नाव आहे सुहास पवार. भूमिक स्पोर्ट्स आणि साई स्पोर्ट्स दोन्ही संघांच्या संगणकांनी पुढील मॅचसाठी सज्ज राहायचंय, जी सेमीफायनल नंबर 2 असेल खुल्या गटातील. पहिली सेमीफायनल सध्याच्या घडीला सुरू आहे. सुहास, हो हो, बिग हिट केला जातोय. बॅटच्या रडार मध्ये बॉल आणि भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. काय फटका खेळलाय. यांच्या बॅटमधून निघालेला फटका किशोर गावातील प्रत्येक क्रिकेटचा चाहता खुश झाला असेल. ज्या पद्धतीचा हा फटका त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. सुहासवर चढवला हल्ला, असे हल्ले चढवावेच लागतील, कारण वर्षातून एकदा ही स्पर्धा येते. हो हो, यावेळेला दोघांमधील संघर्ष पाहायला मिळतोय. बॉलला वळण दिलं. सुहास पवारकडे ती क्षमता आहे चेंडू हातभर वळवण्याची. जयेश मोरे जातील फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा. तर रिव्ह्यू या ठिकाणी.
तर जावेद पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी गणेश गायकर यांना माघारी परतावं लागेल. एक मोठा फटका तर जरूर त्यांच्या विरुद्ध खेळला, परंतु तदनंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. एका चेंडूला वळण दिलं, एक चेंडू जर पाहिलं तर थोडासा बॅटच्या स्लॉटमध्ये टाकला, त्यांना भाग पाडलं लॉंगऑफच्या डोक्यावरून चेंडू मारण्यासाठी, परंतु त्या ठिकाणी ते पकडले गेले, आऊट झाले, माघारी परतले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश मोरे दाखल होताना पाहायला मिळतील. अपेक्षा असतील जयेश मोरे यांच्याकडून कैलास यांच्या बरोबरीने दोघांना झुंज द्यावी लागेल आज मुरबाड 11साठी, मुरबाड तालुक्यातील स्पर्धा. यावेळेला पहा, पुन्हा बॉलला वळवलं, पुन्हा बॉलला फिरवलं, वळण घेत असताना फलंदाजाला अक्षरशः चकवा देत असताना यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू. आता थोडासा कमी गतीने बॉल होता, बॅटचा फ्लो अधिक वेगाने होता, चेंडू थोडासा कमी गतीने आला. मातीची खेळपट्टी आहे, चेंडूला जास्त वळण मिळतंय. यावेळेला व्हाईट बॉल, स्वैर चेंडू या ठिकाणी घोषित केला जाईल. अवंतरच्या स्वरूपातील ही धाव या ठिकाणी कळवली जाते. तर 14 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतील. सर्वांच्या नजरा धडाकेबाज चषक आणि वडवली गावावर आहेत. यावेळेला मात्र जबरदस्त फटका येताना पाहायला मिळतोय. काही चेंडू जबरदस्त होते, परंतु फलंदाज देखील मुरबाड तालुक्यातील आहेत, हार मानणाऱ्यांपैकी नाहीये. येतो षटकार. पुढे सरसावले, या चेंडूला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव घेतली, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी चपळतेने आले. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावांचा ओघ सुरू आहे. काही चेंडू जरूर चांगले टाकले, परंतु 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावले. पहिल्या षटकात जी वाताहत झाली होती ती थांबवली आणि तदनंतर जर पाहिलं तर धावसंख्येचा वेग सुरू झालाय. धावसंख्या 22 धावा. 2 षटकं संपली, 22 धावा धावफलकावर. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. काय रणनीती बनवली जाते पहा. हे क्रिकेट आहे, सातत्याने दोलायमानपणा नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्या षटकात जर पाहिलं, पहिल्या 2 बॉलवर जर पाहिलं तर कल्याणची संदीप 11 टीम फ्रंट फुटला आली, परंतु तदनंतर जर पाहिलं तर 2 षटकार आले. मग तो एक गणेश गायकर यांच्या माध्यमातून आणि कैलास बाबरे एक चौकार एका षटकाराच्या माध्यमातून डाव सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. संघर्ष क्रिकेटचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संघर्ष बॅट आणि बॉलचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि हाच संघर्ष पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांची गर्दी देखील मैदानात आणि यूट्यूबला देखील प्रेक्षक आतुरतेने या मॅचकडे पाहत आहेत. रस्त्यावरील जे प्रेक्षक आहेत, आपण पुन्हा एकदा विनंती असेल, आपण आपल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या रस्त्यावर पार्क केलेल्या आहेत, त्या गाड्या कृपया पाठीमागे पार्किंगची व्यवस्था आहे तिकडे आणायच्या आहेत आणि तिकडनं मैदानात येऊन मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे. मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते. गेली कित्येक वर्ष हे धडाकेबाजचं आयोजन कसं असतं, नित्यनेमाने प्रत्येक वर्षी प्रेक्षक या ठिकाणी येत आहेत. मान्यवरांचं देखील तेच आहे, दरवर्षी या स्पर्धेला ते हजेरी लावत आहेत आणि धडाकेबाजचे आयोजक म्हणत तर त्यांना खुश करतायत. दरवर्षी काहीतरी नाविन्य, दरवर्षी काहीतरी नवीन, दरवर्षी काहीतरी बेस्ट देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. म्हणूनच ही स्पर्धा मुरबाड तालुक्याचं भूषण आहे, वैभव देखील आहे मी म्हणेल. अतुल पाटील हो टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना चेंडू पाहायला मिळतोय. अतुल पाटील आले फलंदाजीसाठी. जयेश मोरे प्रयत्न तर जयेश यांचा असणार आहे. चांगले फलंदाज आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहे धावा काढण्याची. आज गरज आहे मुरबाड 11ना त्यांची बॅट बोलण्याची. अतुल पुन्हा एकदा फुलट तर थोडासा कमी गतीने चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु दिशेवर नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाते 23 धावांवर. जयेश प्रयत्न करतायत धावा करण्याचा, तर व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्यायची आहे. तर व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. जबत मॅचच्या दिशेने 23 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पंचांचा निर्णय आपण या दोन्ही संघांना बंधनकारक केलेला आहे
आणि धावसंख्या 23 वर पाहायला मिळते. सुरुवातीला झालेली पडझड आणि त्यातून सावरलेला संघ या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. परंतु आता पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक करणार की पुन्हा एकदा फलंदाज आपला अधिराज्य गाजवणार ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. आपण रिव्ह्यू ठराविक गोष्टींसाठीच दिलाय. पंचांचा निर्णय आलाय आणि तो आपल्याला मान्य करावा लागेल. तर जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा पाहूया ही जोडी. एका बाजूला जयेश आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कैलास बाबरे खऱ्या अर्थाने संकटमोचक म्हणून फलंदाजीसाठी मैदानात दाखल झाले आणि धावांचा ओघ त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय. क्रिकेटमध्ये समीकरण असतात, धावा बनवायच्या असतात, बॉल टोलवायचे असतात, तर गोलंदाजांना चेंडू निर्धाव टाकायचे असतात. अकूट टप्प्याचा बॉल, त्यावर केला गेलेला प्रहार, बॉल जातोय सीमा रेषा पार. जयेश मोरे मॅन फ्रॉम भालूक या ठिकाणी मात्र जबरदस्त फटका. धावसंख्या जर पाहिलं तर 19 वर जाताना पाहायला मिळेल. कुणाला वाटलंही नसेल पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट गेल्यानंतर हा डाव सावरेल, परंतु तो सावरलाय कैलास बाबरे यांनी आणि दुसऱ्या बाजूला जयेश मोरे यांची बॅट बोलायला लागली. यावेळेला समोरच्या दिशेने एक वेगात चेंडू फटकावलाय. क्षेत्ररक्षक बराचसा प्रयत्न करत तिथपर्यंत पोहोचले, परंतु लगेच तत्परता दाखवत हे मुरबाडकर एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये करतायत. कैलास आहेत आणि जयेश आहेत. आज आम्हाला आमच्या मुरबाड तालुक्याचं नाव तालुक्यातील मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये करायचं आहे, याच ध्येयाने ते खेळतायत. परंतु दुसऱ्या बाजूला संदीप 11 हा देखील तेवढ्याच ताकदीचा कल्याण ग्रामीणचा असणारा हा संघ आहे, कल्याण परिसरातील हा संघ आहे. हो, पुन्हा एकदा अनोख्या शैली चेंडू खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने आला जरूर. त्याला ऑन साईडला मिड विकेटला खेळलं, तबाची संधी आणि अतिशय चपळाईने त्या ठिकाणी पोहोचले जयेश मोरे. 33 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. धावांचा ओघ, धावा मात्र या ठिकाणी बघता बघता उभ्या राहिल्या. कशाच्या जोरावर तर पार्टनरशिपच्या जोरावर. जिद्द झुंज या ठिकाणी मात्र सुरू आहे. तर जावेद मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ज्या ठिकाणी धावा 33 धावा धाव फलकावर आहे जयेश मोरे. हो, यावेळेला एक वेगात चेंडू, परंतु ऑप्शनच्या बाहेर. पंचांनी ते हेअर लव व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला. अवांतरच्या रूपातील एक धाव पाहायला मिळते. अतुल पाटील आतापर्यंत जर पाहिलं तर त्यांच्या विरुद्ध एक मोठा फटका देखील आलाय. 34 धावा धाव फलकावर येताना पाहायला मिळतील. रन बनायचे आहेत, संघर्ष करायचा आहे, एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे. फलंदाजांवर ते दडपण जरूर आहे. यावेळेला वेगात ऑप्शनच्या बाहेरचा जेवढे जास्त शफल झाले गोलंदाजाने चेंडू तेवढा त्यांच्या दिशेने टाकला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. तिसऱ्याच षटकात जर पाहिलं तर धावसंख्या 34 वर स्थिरावली आहे. क्रिकेट प्रेमी चाहते या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कमी गतीने चेंडू, परंतु याला टोलावलंय जयेश यांच्या बॅटमधून. 1 बाउन्स, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. येतोय चौकार. दाखवण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय कैलास आणि जयेश. ही पार्टनरशिप आता झाली आहे. 38 धावांपर्यंत मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय. जयेश 14 धावांवर फलंदाजी करतायत. कैलास बाबरे जर पाहिलं तर 13 धावांवर फलंदाजी करतायत. आणि मुरबाड आणि चिंतेचं वातावरण थोडं कल्याण संघाच्या बाजूने पाहायला मिळत आहे. या मॅच मध्ये माझ्या मते शाहिद अनुपस्थित दिसत आहेत, जे पहिल्या मॅच मध्ये होते. गोलंदाजी मार्कवर दीपक गीते गोलंदाजी करण्यासाठी येताना पाहायला मिळतील.
शेवटचं षटक आहे. दीपक गीते यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतात. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे बॉलला कट करण्याची, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याची, परंतु दोन्ही फलंदाज बहरात आलेत. त्यांना या मैदानाचा पुरेपूर अनुभव आहे, कारण याच तालुक्यातील हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला कल्याणची टीम देखील तेवढीच बलाढ्य आहे. संदीप 11 शेवटचं षटक या डावातील घेऊन आलेत दीपक. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर एक वेगा चेंडू पाहायला मिळाला. जसा आला चेंडू तसा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडूने मात्र या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू तर निर्धाव जातोय. 5 कसे असणार, किती धावांचं टार्गेट असणार, हाच प्रश्न मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण दोन्ही संघ तेवढेच बलाढ्य आहेत. यावेळेला बॅटची एज घेतली जाते. यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू, एक धाव घेतली जाईल. संघाची धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा पुढे सरकली. 39 धावा. बघता बघता धावसंख्या पुढे गेली आहे. या षटकात किती रन येतात त्यावर या मॅचचं गणित अवलंबून असणार आहे. जर का येणाऱ्या काही चेंडूमध्ये 8-10 रन आल्या तर एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं, ज्या ठिकाणी मुरबाड फाईट करू शकतं. परंतु प्रयत्न असणार आहे त्याच्याही आतमध्ये थांबवण्याचा दीपक गीते यांचा. जयेश मोरे, जयेश यावेळेला प्रचंड वेगात ऑप्शनच्या बाहेर कट होणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. रिझल्ट पाहू शकता. निर्धाव चेंडू शेवटच्या षटकात उंच पुरे आहेत आणि त्याचाच फायदा ते देखील घेत आहेत. बॉलला कट करण्याचा प्रयत्न करत आहेत. कधी खोलवर टप्प्याचा, कधी वेगात, कधी बाउन्स, या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करतायत. नाव आहे दीपक गीते. हो, बिग हिट या ठिकाणी केला जातोय. मोठा फटका. मी देखील याच तालुक्यातील भालुक गावचा सुपुत्र आहे दाखवत असताना जयेश मोरे. आपल्या भालुक गावाची छाप या वडवली गावात सोडताना पाहायला मिळत आहे. जयेश मोरे उत्तुंग प्रहार केला. अचूकता तर नक्कीच पाहायला मिळते दीपक गीते यांच्याकडून, परंतु जयेश प्रहार करतायत. ही संधी आहे, हा मौका आहे एका मोठ्या मंचावर आपल्याला पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रत्येकाला. म्हणूनच की काय, प्रत्येक जण धडाकेबाज चषकात आपला धडाका दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चला टॉससाठी या. भूमिक 11 आणि साई स्पोर्ट्स शहापूर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे टॉस करण्यासाठी या. यावेळेला व्हाईट बॉल स्वैर चेंडू घोषित केला जातोय. +1 धाव घेतली जाईल. 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 धावांवर. बघता बघता धावसंख्येचा आलेख उंचावला. एक सन्मानजनक स्थितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी मुरबाडचा. स्वतःच्या तालुक्यातील स्वतःच्या खेळाडूंना, तालुक्यातील खेळाडूंचा संच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. मुरबाड 11 मुरबाड तालुक्यातील क्रिकेटचं देखील या ठिकाणी यावेळेला पुन्हा एकदा अतिरिक्तच्या स्वरूपातील चेंडू पाहायला मिळत आहेत. आणि हे एक एक रन क्रिकेटमध्ये महत्त्वाचा असतो. एक्स्ट्रा रन प्रतिस्पर्ध्यांना मॅचमध्ये घेऊन येतात. कित्येक मॅचेस आपण अशा पाहतो ज्या एका रननी जिंकल्या जातात किंवा एका रननी हारल्या जातात. आणि ह्या आपल्याला कधी लक्षात येतात, ज्यावेळेला मॅच होते ना त्यावेळेला या सगळ्यांच्या नक्कीच गोळाबेरीज आपण करत असतो. परंतु प्रयत्न हाच असणार आहे. कैलास बाबरे आपल्या नावाला साजेशी कामगिरी तर त्यांनी केली आहे, परंतु या डावाचा शेवट कशा प्रकारे होतोय तेही या ठिकाणी पाहायचं आहे. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता पॉईंटच्या दिशेने, पॉईंटच्या डोक्यावरून, परंतु यावेळेला कमी गती, बाउन्स, कट या सर्वांनी थांबवले. कैलास बाबरे, दीपक गीते दोघेही पोलीस दलात आहेत. एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत एकमेकांना रोखण्यासाठी. हो हो हो, कलात्मक फटका पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर डोळ्यांची पारणं फेडणारा 4 धावांसाठी चौकार लाजबाब.
टॉस करण्यासाठी या ठिकाणी त्वरित यायचं आहे. त्याचबरोबरने कौतुक करावं लागेल या बॅटिंगचं. जयेश मोरे आणि कैलास बाबरे काय बॅटिंग केली आहे. दोघांनी देखील आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी त्यांनी या ठिकाणी केली. 52 धावा झाल्या आहेत. 53 धावांचं लक्ष्य समोर ठेवलेलं आहे. समोर जर पाहिलं तर बलाढ्य टीम दोन्ही आहेत, म्हणजे चांगला संघर्ष या 53 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. मी मात्र काही काळासाठी थांबेल, तुम्ही थांबू नका. धडाकेबाज चषक वडवली गावातील ही मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा ऐकण्यासाठी मात्र दुसऱ्या डावात मी आमंत्रित करेल पुन्हा एकदा. गेली 6 दिवस ज्यांच्या आवाजाची जादू प्रेक्षकांवर नक्कीच पाहायला मिळते, याच ठिकाणी नाही तर संबंध महाराष्ट्रात पाहायला मिळते. आदरणीय मार्गदर्शक नरेशजी ढोमे सर. पुढच्या सामन्याचा टॉस आपण करतोय. मला वाटतं पोडियमवरती जात नाही आपण ना, इथेच करतोय. सन्माननीय दीपकजी खाटेघरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. पाहुण्यांना आम्ही विनंती करतो आपण मंचावरती उपस्थित राहा. आणि दोन्ही संघनायक आपल्या समोर आहेत. साई स्पोर्ट विरुद्ध भूमिक 11 या दोन संघामध्ये शहापूर संघाने टॉस जिंकलेला आहे आणि डिसिजन यस मला माहिती आहे ना. आलिया भट्टने मला जर विचारलं ना लग्न करतोस का, मी हो म्हणायला जेवढा वेळ घेईल ना त्याच्यापेक्षाही कमी वेळ घेतात फिल्डिंग घ्यायला. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय. सुहास पवार सुद्धा खूप बारकाईने टॉसकडे बघत होते, कारण पुढे फायनल आपला संघ समोर कोणता असेल, त्यामुळे तो टॉस सुद्धा या मॅच मधल्या सगळ्या खेळाडूंसाठी महत्त्वाचा आहे. धडाकेबाज चषक खरं तर नाव धडाकेबाज आहे. ज्यावेळेस आम्ही सत्यजित शेळके यांना प्रश्न विचारला की हे धडाकेबाज नाव का बरं, तर त्यावेळेस एक प्रकारचं ज्यावेळेस धडाकेबाज चित्रपट आला महेश कोठारेंचा, आणि एक प्रकारचं वातावरण भारून टाकलं त्या चित्रपटानं. आम्ही सुद्धा त्यावेळेस किशोर वयात होतो आणि ही सगळी मंडळी सुद्धा किशोर वयातच असतील, त्यामुळं ते एक वलय तयार झालं होतं. परंतु ते धडाकेबाज नावापासून खरं तर प्रेरणा घेतली आणि तिथून पुढे जो धडाका सुरू झाला तो धडाका थांबायला तयार नाही. आज सुद्धा थांबणार नाही. 46वे पर्व यशस्वी करणं एवढी सोपी गोष्ट नाही. सातत्यानं 46 वर्ष अविरत मेहनत घेणं एकाच गोष्टीसाठी हे सुद्धा अत्यंत कठीण काम आहे, जे महाराष्ट्रामध्ये मला वाटतं मी पाहिलेल्या मंडळांपैकी 2 मंडळांना शक्य झालेलं आहे. आणि म्हणून सातत्यानं मी मकर संक्रांत चषकचा उल्लेख करीन आणि त्याचबरोबर धडाकेबाज चषकाचा सुद्धा उल्लेख करीन. इतकी वर्ष मेहनतीनं हे साम्राज्य उभं करणं एवढी सोपी गोष्ट नाही. एखाद्या पिढीने चांगलं काम केलं तर पुढची पिढी त्याच्या मार्गावरती क्रमण करेल हे सांगता येत नाही. घरामध्येच तुम्ही बघताय, गावामध्ये आपल्या परिसरामध्ये बघत असतो, एखादं गरीब घर पुढे चांगली पिढी तयार होते आणि ते घर समृद्धीला येतं, तर एखादं श्रीमंत घर सुद्धा पुढची पिढी खराब होते आणि ते लयास जातं. इथं तर अनेक पिढ्या सातत्याने स्पर्धेसाठी पुढे आलेल्या आहेत आणि काय जबरदस्त पिढ्यांनी काम केले की हा क्रिकेटचा सोहळा गावचा सोहळा ठरतोय आणि आज चरणसीमेवरती पोहोचतोय. खरं तर वडवली ग्रामस्थांना धन्यवाद द्यायला पाहिजे की इतकं छान काम गेल्या अनेक वर्षांमध्ये तुमच्या अनेक पिढ्यांनी इथे साकारलेलं आहे. मॅच सुरू होणार आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. 4 षटकामध्ये हव्यात 53 धावा. 53 टू विन विदिन 24 बॉल्स. धडाकेबाज चषकाच्या निमित्तानं निश्चित प्रकार आयोजक आणि धडाकेबाज स्पोर्ट्स क्लबचं मनपूर्वक कौतुक क्रीडा रसिकांच्या वतीनं मी करतो. मैदान सुशोभीकरण, आपण हे मैदान सुंदर बघतोय ना, सतीशभाई शिंगोळे यांच्या माध्यमातून सहकार्य झालेलं आहे. मैदानातील गवत सफाई रमेश शिंगोळे तथा नानू भास्करजी शिंगोळे आणि मंजुळाबाई गजानन शिंगोळे यांच्या माध्यमातून ही मदत आपल्याला प्राप्त झाली. टी शर्ट डिझायनिंग एम स्पोर्ट्स मुरबाड भरत गुनाई आणि आशु पाटील, निलेश करंगुटकर, संदीप पवार आणि नंदकुमार चौगुले यांना धन्यवाद आहे. यूट्यूब सुविधा कुणाल म्हात्रे, धनराज म्हात्रे, टीम त्यांचं सर्वांचं, कॅमेरामनचं धन्यवाद. मंडप आणि स्टेज JK डेकोरेटर्स, साखरे, जगन्नाथ कोंगरे आणि किशोर पवार आणि टीम. यावेळेस पहिला चेंडू, पहिला फटका, चौकार.
माफ करा, हरीश मिरकुटे, मॅन इन क्रायसिस. हा विध्वंसक खेळाडू आहे, विध्वंसक विस्फोटक फलंदाज. हरीश मिरकुटे ऑन स्ट्राईक. धाव फलकावरती 4 धावा. व्हेरी फर्स्ट बॉल, अप्रतिम स्क्वेअर कट. परत सागरचा चेंडू, फुल लेनचा. वाह, ही लेंथ इथे प्रभावी ठरते. आम्ही सकाळपासून नाही, गेले 6 दिवसांपासून पाहतोय, परंतु सातत्यानं या लेंथवरती चेंडू टाकणं हे गोलंदाजासाठी एवढी सोपी गोष्ट नाही, आणि वेगवान गोलंदाजांसाठी तर नाहीच नाही. खांद्याचा आजार किंवा स्नायूंचे आजार गोलंदाजांना होऊ शकतात, कारण सातत्यानं अशा प्रकारे गोलंदाजी करणं हे तितकंच अवघड आहे. परत एकदा इथे चेंडू थोडासा आपटला, टप्पा चुकला, विस्फोट ठरलेला, षटकार. ही खेळपट्टी अशी की या खेळपट्टीवरती अर्थमाईन पेरलेले आहेत, भूसुरुंग. तुम्हाला माहीत असेल की सीमारेषेवरती देशाच्या भूसुरुंग पेरलेले जातात. ज्यावेळेस दुसऱ्या देशातला कुणी जर सीमारेषेच्या आतमध्ये यायचा प्रयत्न केला आणि त्याचा जर पाय त्या सुरुंगावरती पडला तर चिंधड्या उडतात. विकेट मला वाटतंय तसेच भूसुरुंग पेरलेले. टप्पा चुकला का इथे विस्फोट ठरलेला, गोलंदाजांच्या चिंधड्या, आणि तशाच इथे होत आहेत. 2 फटके हरीश मिरकुटेकडून अप्रतिम आहे. परत एकदा पूलचा प्रयत्न होता, थोडासा उशीर केला त्याने हा फटका खेळायला. ओहो हो हो हो, खराब क्षेत्ररक्षण. चेंडूवरती नजर खूप महत्वाची असते. थोडीशी नजर तुम्ही इकडे तिकडे हलवली का चूक ठरलेलीच आहे. 2 धावा इथे मिळतात हरीशला, आणि धावफलकावरती 12 धावा. खूप छान सुरुवात आहे. 53 धावांचा पाठलाग करायचा इथे. पहिल्या षटकामध्ये हरीश मिरकुटेनं इथं आपला लौकिक काय आहे तो दाखवलाय. खूप मोठा खेळाडू आहे हरीश मिरकुटे. जरी त्याचे छोटे देहयष्टी असेल, स्टील बॉडी असेल, तरी तो आयर्न मॅन आहे. काटक, फुल टॉस चेंडू, सरळ बॅटनं काय दिशा दाखवली, जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन. 4 धावा. आगीतून उठून फुपाट्यात पडणं ते असं असतं. एकतर गोलंदाज आग लावतोय आणि तिथं आगीचा बंब गरजेचा होता, तर तिथं पेट्रोल टाकलं जाते. धावफलकावरती आहेत 18 धावा. 18 ऑन बोर्ड. जे काही सुचवायचं असेल ते पंचांना सुचवा. आय एम व्हेरी सॉरी. पंचांनी जर सूचना केल्या तर रिव्ह्यू जो आहे तो रिव्ह्यू कशासाठी आहे, ओनली फॉर ओव्हर द वेस्ट अँड LBW या 2च कारणासाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. इतर वेळेस पंचांचा रिव्ह्यू आहे, पंचांचा कॉल आहे. अंपायर्स कॉल असेल तर तिसरे पंच बघतील, परंतु रिव्ह्यूसाठी तुम्ही मागणी करत असाल खेळाडू तर फक्त लक्षात ठेवा ओव्हर द वेस्ट आणि LBW या 2च कारणासाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. इतर वेळेस अंपायरच्या कॉलवरच तिसरे पंच त्या ठिकाणी रिप्ले बघतील. धावफलकावरती 18. फ्री हिट नेक्स्ट बॉल. फुल टॉस चेंडू आहे वाईडिश मिड ऑफच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षकांनी जास्त अंतर तिथे कापलं. 2 धावा सहजपणे पार करतायत दोन्ही फलंदाज. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती तब्बल 20 धावा. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक संपलंय. खूप सुंदर सुरुवात आहे. दुसरं षटक येवाना सुरू होईल. दोन्ही संघ बलाढ्य आहे, यामध्ये तिळमात्र शंका नाही.
आणि तुम्हाला माहिती आहे, विश्वासराव पडणं किंवा सदाशिवराव भाऊ पडणं म्हणजे पानिपत होणं, असं जरी असलं तरी सुद्धा तानाजी मालुसरे पडल्यानंतर कुणीतरी सूर्याजी होतो आणि कोंढाणा जिंकून देतो, हा मराठ्यांचा इतिहास आहे. त्यामुळं जरी बॅकफूटवरती तुम्हाला दिसत असेल, मुरबाड 11 जरी थोडासा पहिल्या षटकामध्ये बॅकफूटवरती असेल तरी हा संघ देखील पुन्हा प्रतिआक्रमण करेल आणि कोंढाणा जिंकेल, ही आशा इथं तमाम उपस्थित क्रीडा रसिकांमध्ये आहे. खूप चांगली मॅच असणार आहे, कारण 53 धावा पार करणं हे सोपं काम नाही. निश्चित प्रकारे ही अवघड लढाई आहे आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही घरी गोडधोड करत असाल, गुढीपाडव्याला आपण पंचपक्वान्न बनवतो, कोणाच्या घरी पुरणपोळी असेल, कोणाच्या घरी बासुंदी श्रीखंड असेल, हे बनवायला सोपं आहे. परंतु जिलेबी बनवायची एवढं सोपं आहे का? नाही. हा सामना तेवढाच अवघड आहे. इथं पाक कौशल्य पणाला लावावंच लागतं आणि त्यासाठी निष्णात सुगरण पाहिजे. या ठिकाणी आमचे काही लाडके प्रेक्षक समोरच्या ब्लॅक स्क्रीनच्या पुढे बसलेले आहेत. ब्लॅक स्क्रीनच्या पुढे काही लाडके प्रेक्षक बसलेले आहेत, त्यांना मी विनंती करतो तिथून उठा आणि बाजूला जाऊन बसा. समोर समोर ऐकायला येतंय? हा, शाबास. थँक्यू थँक्यू. स्वयंसेवक ताबडतोब तिथे बसलेले जे प्रेक्षक आहेत, विनंती करून त्यांना बाजूला करायचंय. ओहो, वॉटर टेकन. सुरेख झेल टिपला जाईल. पहिला फलंदाज बाद. हरेश मिरकुटे बाद. बाहेरची चेंडू होते, खरं तर चेंडूची छेड काढायचा प्रयत्न केला आणि छेड काढल्यावरती काय होतं, दुर्दैवी ठरला तो तिथं. करत इतकी सुंदर बॅटिंग पहिल्या षटकामध्ये हरेश मिरकुटेने केली होती. चौकार आणि षटकारांची अक्षरशः आतिषबाजी केली होती. दिवाळी संपली होती, परंतु दिवाळीचे फटाके भरपूर वाजवले इथे हरीश मिरकुटेनं. तो बाद झाल्यानंतर धावफलकावरती आपण पाहतोय धावा आहेत 20. तर पॅडी नवीन फलंदाज. स्ट्राईक एंड वरती पॅडी, तर गोलंदाज मार्क वरती राहुल सोमने. उजव्या यष्टीच्या बाहेर यावेळेस राहुल सोमने. परत एकदा जाळं तेच होतं, फलंदाजाला निमंत्रण दिलं होतं, परंतु फलंदाज यावेळेस आपण म्हणतो ना, पुढचाच ठेस मागचा शहाणा. पहिल्यांदा हरेश मिरकुटेला ठेस लागल्यानंतर पॅडीला शहाणपण सुचलं, तो चेंडूच्या मागे गेला नाही, जाऊ दिला चेंडू आणि अत्यंत संयमी फलंदाजीसाठी तो स्ट्राईक एंडला परत एकदा तयार आहे. वाह, राहुल सोमने काय घातक गोलंदाज आहे. तिखट गोलंदाज, चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आखूट टप्प्याचे चेंडू ठेवले त्याने उजव्या बाहेर आणि त्याला यश देखील मिळालं. खरं तर हरेश मिरकुटे खूप धोकादायक होता आणि खूप वेगवान सामना संपवायचं त्याचं उद्दिष्ट होतं. इथं मात्र ते धुळीस मिळालं. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात केल्यानंतर त्याला परतावं लागलं राहुल सोमनेच्या गोलंदाजीवरती. परत एकदा राहुल सोमने तयार आहे गोलंदाजीसाठी. डाव्या यष्टीच्या बाहेर यावेळेस निश्चित वाईड आहे. एक अतिरिक्त धावफलकाला पुढे घेऊन जाईल आणि धावफलकावरती आहेत 22 धावा. षटक क्रमांक दुसरे मैदानामध्ये सुरू. 22 ऑन बोर्ड. पॉवर प्ले फक्त एका षटकाचा आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो की रिस्ट्रिक्शन कायम जरी असलं तरी 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि राहुल सोमने रोडेंच्या बाजूनं गोलंदाजीसाठी तयार. फुलर लेनचा चेंडू उडवला हवेमध्ये, लॉंग ऑन डाऊन दी बॉल. ओहो, आणि अजून एक फलंदाज पॅडी 0वर बाद.
क्रिकेट सुद्धा डोक्यानं खेळावं लागतं आणि तुम्ही मैदानामध्ये बघितलं असेल आता युक्तीचा वापर कधीही श्रेष्ठ ठरतो. तुमच्याकडे चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज, चांगले क्षेत्ररक्षक असून चालत नाही, तर तुमचे प्लॅन सुद्धा तितकेच दमदार असले पाहिजेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा तितकंच शानदार असलं पाहिजे. राहुल सोमने या प्लॅनमध्ये यशस्वी ठरतोय. डाव त्याने टाकले, त्याचे डाव परतावताना निश्चित फलंदाजांना इथे अडचण तयार होते. 2 फलंदाज त्याच्या जाळ्यात सापडलेत. यावेळेस पॅडी तर या अगोदर हरेश मिरकुटे. धावफलकावरती आपण बघू 22 धावा. जाऊ मैदानामध्ये हरेश सोमने यावेळेस राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. या अगोदर ओव्हर द विकेट आपण पाहिलं उजव्या राहुल सोमने. राहुल सोमने राऊंड द विकेट येतो. यावेळेस रोडेंच्या बाजूने डावखुरे हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. रवी मात्रे मुकेश गायकर तिथे, माफ करा, लॉंग ऑनला खेळलेला हा फटका मुकेशकडून 1 धाव आणि 1 धावेबरोबर धावफलकावरती 23 धावा. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये जी रोखण्याची गरज होती. पहिल्या षटकामध्ये काही अतिरिक्त धावा दिल्या गेल्या होत्या, तर त्या धावा अडवणं हे काम राहुल सोमनेनं आपल्या खांद्यावरती घेतलं आणि तो यशस्वी सुद्धा होतोय. इथे ही जबाबदारी असते. मी कालच तुम्हाला सांगितलं ना, घर दोघांचं असतं. एकाने पसरलं तर दुसऱ्यानं सावरायचं असतं, आवरायचं असतं. आणि आज एक गोलंदाज अपयशी ठरल्यानंतर दुसरा गोलंदाज पुन्हा एकदा इथं सावरण्यासाठी तयार असतो आणि त्यावेळेस खरं तर टीम असते. युनिटी आपण म्हणतो ना, युनिटी स्ट्रेंथ, एकी हेच बळ. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये संघभावना ज्यावेळेस दिसते तुम्हाला, त्यावेळेस निश्चित एक चांगला सामना प्रेक्षकांसमोर येऊ शकतो. उजव्या हाताने ओव्हर द विकेट आणि बाहेर खूपच आहे, वाईडचा इशारा. 1 अतिरिक्त धावफलकाला अजून एकदा बळ देईल. 24 धावा. विजयासाठी 53 धावांची गरज आहे. 4 षटकामध्ये दुसरं षटक सुरू असताना धावफलक 24 धावा. मला वाटतं सरासरीच्या बरोबर चाललेल्या आहेत पाटला करत असताना. परंतु इथे जो ब्रेक लावलाय राहुल सोमनेनं, तो किती काळ राहतो हे बघायचं आपल्याला. कधीही कोंडी फोडतायत फलंदाज की राहुल सोमने अजून घातक अस्त्रांचा वापर करतोय. चेंडू आकाशामध्ये, लॉंग ऑफ तिथे खाली आणि झेल टिपला जाईल. 3रा फलंदाज या षटकामध्ये राहुल सोमने. एक्सलंट, मार्वलस पीस ऑफ बॉलिंग. सोमने हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये ग्रामीणमध्ये त्याने 11 बळी टिपलेत आणि ओपन मध्ये सुद्धा त्याचा धडाका सुरूच आहे विकेटचा. जबरदस्त मिश्रण त्याने इथे केलं. आपली आई जशी जेवण बनवताना मिश्रण करते ना, जेवणामध्ये तिखट मीठ काही मसाल्यांचा बरोबर खुबीने वापर करते आणि जेवणाची लज्जत मात्र काही पटीने वाढते. आईच्या हातापेक्षा दुसरी चव कोणालाच नसते आणि तीच लज्जत वाढवली आज राहुल सोमनेनं. जबरदस्त मिश्रण त्यांनी दाखवलं. 3 बळी एका षटकामध्ये टिपले आणि परत एकदा विजयाचा मार्ग दाखवलाय. उजव्याच्या बाहेर, यावेळेस परत एकदा वाईड. या वाईड पाठीमागं सुद्धा काही कारण असावं, कारण 2 वेळा वाईड टाकलाय, 2 वेळा बळी टिपलाय. तिसऱ्यांदाही तो प्रयत्न करतोय. प्रत्येक वेळा ती चाल कामी येते काय पुढे बघायला मिळेल. प्लॅन काय असणार आहे तो आपल्याला समजणार नाही, परंतु राहुल सोमनेच्या डोक्यामध्ये तो तयार होतोय. धावफलकावरती आहेत 25 धावा. या षटकामध्ये 3 वाईड आलेत आणि 3 गडी बाद झालेत. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा डीप लॉंग ऑफ. खूप मागे आहे, खूप मागे राहिला तो. या षटकामध्ये प्रचंड मोठी हानी झाली. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांची हानी झाली, दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांची हानी झाली. एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न इथे यशस्वी दोन्ही संघांचा, कारण बलाढ्य संघ एकमेकांसमोर. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आहेत 27 धावा. 4 गड्यांच्या 3
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा संदीप 11. 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या 26 धावा. 12 चेंडूमध्ये 27 धावा बनवल्यात, 12 चेंडूमध्ये 26 धावा बनवायच्यात. अर्धा खेळ शिल्लक आहे, अर्धा खेळ झालाय, अर्धा खेळ बाकी आहे. अर्ध्या धावा बनवल्यात, अर्ध्या बनवायच्यात. अर्धा पेला भरलेला आहे, अर्धा पेला सरलेला आहे. काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या. मॅच अशी रंगात येते. 2 षटकं शेवटचे शिल्लक आहेत आणि 2 षटकामध्ये हव्यात 26 धावा. गणेश गायकर इज द मॅन ऑन द मार्क. या खेळाडूंनी खरं तर ग्रामीण भागातील खेळाडू आहे, परंतु प्रभावित केलेला आहे. खूप चांगला खेळ, उच्च दर्जाचा खेळ या खेळाडूंनी मैदानामध्ये दाखवला आहे. फलंदाजीसाठी आपण बघतोय की हरीश मिरकुटेनं खूप शानदार फलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली. 17 धावा त्याने काढल्या. त्यानंतर पॅडी बाद झाला, परंतु त्यानंतर रवी म्हात्रे देखील शून्यावरती परतला. परंतु सुहास पवार आणि मुकेश गायकर हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये अत्यंत सुंदर फलंदाजी शिताफीनं करण्याचा प्रयत्न करतील. शेवटची 2 षटकं आणि त्यांच्यासाठी हव्यात 26 धावा. सुहास पवार लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक, मुकेश गायकर ऑन स्ट्राईक, तर गणेश गायकरच्या हातामध्ये चेंडू. यावेळेस मुरबाड 11 कडून. मुरबाड 11 विरुद्ध संदीप 11 या 2 संघामध्ये रंगलेली लढाई, अर्थात सेमीफायनलचा सामना खुल्या विभागातील. वा, शेवटच्या क्षणी कंट्रोल केलं, ही चांगल्या खेळाडूंची ओळख असते. खरं तर मोठ्या फटक्यासाठी तो तयार होता, त्याची बॉडी लँग्वेज ते दाखवत होती, परंतु बॉल फुलर लेनचा बघितल्यानंतर त्यानं बॅटला एक हलकासा अँगल केला आणि 1 धाव घेत तो नॉन स्ट्राईक एंडला आलेला आहे. ज्यावेळेस तुम्हाला मोठा फटका मिळत नाही त्यावेळेस सिंगल डबल्स धावेसाठी तुम्ही तयार असलं पाहिजे आणि तर धावफलक सतत पुढे जाऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे की जर एखादा चौकार षटकार मिळत असेल तर ठीक आहे, प्रेशर क्रिएट होऊ शकतो, परंतु त्याहीपेक्षा तुम्ही जर सिंगल घेत असाल ना, गोलंदाजाला तुम्ही संधी देत नसाल, निर्धाव षटक चेंडू जात नसतील, तर मात्र मोठा प्रेशर गोलंदाजावरती तयार होत असतो. आणि हे मोठे फलंदाज असतात ना, ते बरोबर वेळ बघून खेळत असतात, म्हणजे परिस्थिती ते उत्तमपणे हाताळत असतात. सुहास पवार हे बिग नेम आहे टेनिस क्रिकेट विश्वातील. मुकेश गायकरसाठी चेंडू होता, पूल करायचा प्रयत्न, फलंदाजी संघनायकाचा प्रयत्न होता इथे एष्ट्यांवरती फेकण्याचा, परंतु बघितलं बॅकअप खूप लांब आहे आणि त्यावेळी स्वतःला अडवलं, थांबवलं की इथे रिस्क घेण्यामध्ये हरकत नाही, काही अर्थ नाही आहे. कधी कधी जोखीम पत्करणं यशाचं यश ठरतं, परंतु जोखीम कधी कधी अंगलट येऊ शकते आणि त्यामुळं सावध खेळणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. 1 धावेबरोबर धावफलक 29 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना 10 चेंडू आणि 24 धावा. 10 चेंडू 24 धावा. सुहास पवार ऑन स्ट्राईक. गणेश गायकरचा चेंडू आणि बाहेरची कड. सुहास पवार बाद. बडी मछली जाल में. नवीन फलंदाज सागर गायकवाड मैदानामध्ये दाखल होईल. 4 फलंदाज बाद होत आहेत. गणेश गायकर सुद्धा यशस्वी ठरतो या विकेटवर. किशोर 11 संघाचा खेळाडू, ग्रामीण विभागातून खूप चांगला खेळ किशोर 11नं दाखवला, मात्र उपांत्यपूर्व फेरीमध्ये त्यांचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. तरी खुल्या गटात पुन्हा एकदा ते मैदानावरती आलेले आहेत आणि संदीप 11 विरुद्ध दमदार खेळ, खूप दमदार खेळ मुरबाडच्या ग्रामीण विभागातील खेळाडूंनी या मैदानामध्ये दाखवलेला. नवीन फलंदाज सागर गायकवाड दाखल होते. मुकेश गायकर सलामीला आलेला फलंदाज आहे.
फारसे स्ट्राईक त्याच्याकडे मिळाले नाही. मला वाटतं फक्त 4 चेंडू आत्तापर्यंत मुकेश गायकरला खेळायला मिळालेत आणि त्याने त्याच्यामध्ये 6 धावा बनवल्यात. 150चा स्ट्राईक रेट ठेवलाय. चौकार अजून खेळता आला नाही तरी सुद्धा तो एका बाजूने उभा आहे आणि उभं राहणं महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूनं आक्रमण सुरू आहे. गणेश गायकर हे आक्रमण थोपवण्याचा प्रयत्न करतोय आणि पुन्हा निर्धाव चेंडू. पोझिशन मध्ये होता फलंदाज निश्चित तिथे, पण बॅट खूप लवकर फिरवली त्याने. तुलनेने चेंडू खूप उशिरानं आला. एका निर्धाव चेंडू बरोबरच धावफलकावरती आहेत त्या 29 धावा. विजयासाठी 8 चेंडू 24 धावा. हळूहळू आपण बघू शकतो इथे मुरबाड 11 सामन्यामध्ये पकड जमवण्याचा प्रयत्न करतोय. दबकत आलेत, चोर पावलाने आलेत, परंतु सरकार राज स्थापन करतायत. पुन्हा एकदा सुरेख अप्रतिम गणेश गायकरचे चेंडू परतावणं आता फलंदाजांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट झाली. निर्धाव चेंडू. 7 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. धडाकेबाज चषकामध्ये खुल्या गटातील सेमीफायनल आपण मैदानामध्ये बघतोय. ही पहिली सेमीफायनल आहे. यानंतर दुसरी सेमीफायनल होणार आहे आणि तो सामना भूमिक 11 विरुद्ध साई स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. साई स्पोर्ट्सनं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बरोबर हा सामना संपल्यानंतर तो संघ देखील मैदानामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये दाखल होईल. तर सुमित ढेकळे आणि त्यांचा भूमिक 11 फलंदाजीसाठी मैदानामध्ये आपण बघणार आहोत. त्या सामन्याची प्रतीक्षा असली तरी मैदानामध्ये मात्र झुंजार धुम्मशक्री बघायला मिळते. धुमशक्री युद्धाची परिभाषा या सामन्याला लागू होईल. युद्धाच्या बातम्या ऐकणं सुरसाने रम्य असतं, परंतु प्रत्यक्षात युद्ध किती भयानक असतं याची ओळख तुम्हाला या सामन्यामध्ये होते. गणेश गायकर 5 चेंडूमध्ये 2 धावा देत 1 गडी बाद करणारा गणेश गायकर. ओहो हो, खूप वेगाची फटका आहे हा. काय स्टाईल मध्ये फटका होता. अलगद फक्त टच केलं, तो मिडास टच होता. चेंडू सीमारेषेबाहेर. 4 धावा. जिद्द, साहस, चिकाटी या 3 गुणांच्या जोरावरती आज मुरबाड 11 प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 20 धावा. हरेश मुरकुटे तिथे गोलंदाजांवरती तुटून पडला होता. दुसऱ्या षटकामध्ये राहुल सोमणेने केली कमाल. 3 फलंदाज बाद केले. गणेश गायकरने केली त्याच्यावरती कडी. 1 फलंदाज बाद केला. धावा मोजल्या फक्त 6. कमाल झाली. असं वाटलं होतं की सहज हे उद्दिष्ट पार करेल, परंतु तिथे घाम गाळावा लागलेला आहे. पायचे हा घाम यशाची किनार देतो का दोन्ही संघांना? क्षितिज कंटे नवीन गोलंदाज मैदानामध्ये. 6 चेंडू आणि 20 धावा. सामना पृथ्थकरण काय आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धावा. कुठेही प्रेक्षक मानायला तयार नव्हता की 6 चेंडू 20 धावा असतील, पण तो इतिहास घडला या मैदानामध्ये. अप्रतिम. मुरबाड तालुक्यातील ग्रामीण खेळाडूंनी हा किल्ला लढवलाय आणि काय काटक शूरवीर आपले पूर्वज होते याची पुन्हा एकदा प्रचिती या मैदानाला दिली. सन्माननीय सागरजी अधिकारी हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. धडाकेबाज स्पोर्ट्सच्या वतीने, वडवली ग्रामस्थांच्या वतीने त्यांना आम्ही विनंती करतो आपण मंचावरती या. चला, मैदानामध्ये शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावा. जिंकेल कोण? मुरबाड 11 की संदीप 11? प्रेडिक्शन करू शकता तुम्ही मनातल्या मनात. मला काय सांगू नका. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक तिथे टिपला. सुरेख झेल आणि अजूनच अवघड परिस्थिती निर्माण होते ती संदीप 11 समोर.
घर फिरलं की घराचे वासे फिरतात. मजबूतीमधून पुन्हा एकदा अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कोण तारणहार ठरेल. 5 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणारा खेळाडू तो दुसरा कुणी नाही तर सरळगाव एक्सप्रेस क्षितिज कंटे. 5 चेंडूमध्ये 20 धावा. सागर गायकवाड ऑन स्ट्राईक. डेड बॉल असेल. सावधानता खूप महत्त्वाची आहे. छोटीशी चूक सुद्धा इथे पराभवाला कारणीभूत ठरणार आहे आणि त्यामुळे कुणीही अशा चुका करायला तयार नाहीत. रनिंगमध्ये थोडा मिस्टेक, चेंडू टाकला नाही. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती तयार क्षितिज कंटे. डाव्या इष्टीच्या बाहेर आणि सीमारेषा पलीकडे 5 धावा. अत्यंत वादळामध्ये समुद्रामध्ये सापडलेलं जहाज आणि दूरवर कुठेतरी जर किनारा दिसला ना की तो होणारा आनंद मला वाटतं या 5 धावा देतील संदीप 11ला. धाव फलकावरती 38 धावा. विजयासाठी 5 चेंडू 15 धावा. छोटीशी चूक असते परंतु त्याचं किती मोठं नुकसान होतं. खरं तर संधी येताना छोटी दिसते परंतु गेल्यानंतर कळतं की किती मोठी संधी आपण गमावली. चला मैदानामध्ये जिथे रंगलेला हा सामना 5 चेंडू आणि 15 धावांपर्यंत आलेला संघर्ष. सागर गायकवाड ऑन स्ट्राईक. यावेळेस स्क्वेअर लेगला फिरवलाय चेंडू. गॅप तिथे निश्चित मिळणार नाही. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धाव घ्यायची. फेक सुरेख आहे. एष्ट्या तर उद्ध्वस्त आहे आणि योगेश अधिकारी सरांचा इशारा तिसऱ्या पंचांकडे. सागर गायकवाडने खरं तर जोखीम पत्करली होती. त्याची दाद द्यायला पाहिजे कारण संघाला गरज असताना तो जबाबदारी अंगावरती घेतो. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. रिस्क घेतोय. मॅन कॅनॉट रिच ॲट हाय विदाउट डेअरिंग. धाडसाशिवाय कोणताही माणूस जगात यशस्वी झालेला नाही आणि यश मिळवायचं असेल तर धाडस हे 5वीला पुजलेलं असतं. इथे फलंदाज बाद. सागर गायकवाड इथे बाद होईल आणि मोठा धक्का दिला. मानलं जातं की ज्यावेळेस लहान मूल जन्माला येतं त्याची 5वी साजरी म्हणजे बारसं होतं. काही ठिकाणी 5वी साजरी केली जाते. त्यावेळेस सटवाई येते आणि त्याच्या कपाळावरती काही अक्षर लिहून जाते. ती न पुसणारी असतात आणि ते त्याचं भविष्य असतं. तुमच्याकडे काय म्हणतात किंवा असं धारणा आहे की नाही मला माहीत नाही. आहे ना? ओके. म्हणजे माझे वाक्य चुकलेलं नाही. चला मैदानामध्ये जिथे आपण पाहू शकतो धावफलकावरती धावा आहेत 39 धावा. स्क्वेअर लेगला चेंडू 1 धाव इथं निश्चित आहे. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाईल. 40 धावा आणि 3 चेंडू 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. मॅच खरं तर खूपच रोमहर्षक सामना आहे. काळजाचा ठोका चुकतोय. उत्कंठा शिगेला पोहोचतायत. एकमेकांवरती डाव टाकले जात आहेत. उधळून लावले जात आहेत. क्षणाक्षणाला सामन्याचं पारड बदलतंय आणि इथे क्षितिजचा चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर. वाईड चेंडू. 3 चेंडू 12 धावा. 3 चेंडू 12 धावा. प्रचंड रोमांचक सामना आपण मैदानामध्ये बघतो. सागर
गायकवाड बाद झाल्यानंतर सादिक शाकिब शाकिब पाखुर्दे आणि हेमंत म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये आहे. एका पाठोपाठ एक गडी बाद झाले असले तरी सुद्धा विजयाच्या आशा अजूनही कायम आहेत. 2 चेंडू 12 धावा. ओहो ओहो आणि हा फटका सीमारेषेच्या पलीकडे. 1 चेंडू 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. खरं तर ससे हरणांची शिकार तुम्ही बघितले असेल, करणं सोपं असतं, परंतु खरी मजा असते ती वाघांची शिकार करण्यामध्ये. आणि वाघांची शिकार करणं एवढं सोपं काम नसतं. मला वाटतंय हा सामना हा तेवढा अवघड आहे. 3000 लोक 10 क्रिक लाईव्ह वरती सामन्याचा युट्यूबच्या माध्यमातून आस्वाद घेत आहेत. वाह वाह चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि न भूतो न भविष्यती. क्षणात होत्याचं नव्हतं, मॅच मध्ये होतंय. संदीप 11 फायनल मध्ये. एक नंबर